श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक प्रतिस्पर्धी नागवडे आणि पाचपुते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे। पाचपुते यांनी नागवडे सहकारी कारखान्याच्या मालमत्तेवरून राजेंद्र नागवडेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। त्याला नागवडे यांनीही पाचपुतेंवर आरोप करून प्रत्युत्तर दिलंय। श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याची सुमारे 8.5 कोटींची सामग्री नागवडे यांनी परभणी येथील स्वतःच्या खासगी कारखान्यासाठी दिली आहे। तसेच स्वतःच्या खासगी शाळेसाठी कारखान्यातील सिमेंट वापरले असा खळबळजनक आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलाय। श्रीगोंद्यातील आनंद करमळ्यात सुरू असलेल्या खासगी हायस्कूलला नगर परिषदेची बांधकाम परवानगी नाही। शौचालय बांधायची परवानगी घेऊन राजेंद्र नागवडे यांनी त्या ठिकाणी खासगी हायस्कूलचं बांधकाम केलंय। नागवडे कारखान्यातून 2 ट्रॅक्टर सिमेंट गुपचूप शाळेच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप करीत पाचपुते यांनी काही चित्रीकरणाचे पुरावेही सादर केले। आणि आता थोड्या वेळापूर्वी श्रीगोंदा कारखान्यावरून 2 ट्रॅक्टर सिमेंटचे निघाले कारखान्याचे, आणि ज्ञानदीप जे खाजगी संस्था आहे कारखान्याचे नाही त्यासाठी ते सिमेंट आणायला सुरुवात केली। ते सर्व आता व्हिडिओ त्याचा आहे आणि रेकॉर्डिंग त्याचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही कारखान्यावरून सिमेंट काढताय आणि देताय। यापेक्षाही महत्त्वाचं की ज्यावेळेस श्रीगोंदा कारखान्याची निवडणूक मी लढली त्यावेळेस खाजगी विरुद्ध सहकार असा सुरू केला, आणि जर मला पॅनल निवडून दिला तर मी सगळं वाहून तिकडे घेऊन जाणार आणि श्रीगोंदा बंद पडणार। आता याच लोकांना मला विचारायचं आहे, आता तुम्ही कारखाना काढलाय परभणीला, त्यासाठी तुम्ही काय केलंय? इथे शेजारीचं एका नेत्याचं अतिक्रमण आहे आणि एका नेत्याला फुकटच पाहिजे सगळं। अशा पद्धतीने नगरपालिकेचा विकासासाठी तुमचं योगदान काय काय केलं तुम्ही नगरपालिकेसाठी ते सांगायला तयार नाहीत। किती वेळेस तुम्ही आलात नगरपालिकेच्या सुखदुःखामध्ये, लोकांच्या सुखदुःखामध्ये भेट घ्यायला, ते आला नाहीत। तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ पाहिजे त्यासाठी काम करायचं आहे। आणि मागच्या वेळेस काही लोकांनी सांगितलंय की आमची सत्ता टिकवली, आणि आम्ही सत्ता टिकवली त्यांच्याबरोबर बोललो, त्यांना नगरपालिकेचं उपनगराध्यक्ष दिलं ना, हे ठरवून झालं होतं। आम्ही अध्यक्ष व्हायचं, त्याने उपाध्यक्ष व्हायचं। विनाकारण चर्चा चालून नगरपालिकेचा ऱ्हास करण्याचं काम, नगरपालिकेचा जो चाललेला विकास थांबवण्याचं काम केलंय। आम्ही विकास थांबवणार नाही, अजून विकास करणार, मुख्यमंत्र्यांकडे जाणार, पैसे आणणार, लागलेले पैसे जेवढे पाहिजे तेवढे देणार, आणि श्रीगोंदा शहर जे मोठं गाव होतं त्याला शहराचं रूपांतर करणार आहे। दरम्यान ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या विश्वस्त अनुराधा नागवडे यांनी पाचपुते यांचे आरोप फेटाळलेत। नागवडे यांनीही पाचपुते यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करीत पाचपुतेंच्या परिक्रमा संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसं ज्ञानदीपचंही काम चालू आहे। जर त्यांनी त्यांच्याकडे सिमेंट नेलं असतं तर त्याचा आणि याचा अर्थ लावण्याचं काही कारण नाहीये। आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की इथं सिमेंट ट्रॅक्टर उतरवले 2 आहेत, तरी सुद्धा ह्या गोष्टीवर तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणजे मलाही विशेषच वाटतंय। नाही, जे व्हिडिओ क्लिप मध्ये आहे, जे दिसतं आहे त्याच्यावरून, कारण आजकाल व्हिडिओ क्लिप आपण कशाही काढू शकतो, कुणीही काढू शकतं। आपण बघितले गुजरातच्या इलेक्शन पासून की इलेक्शन मध्ये काय काय गोष्टी बाहेर येतात आणि काय काय गोष्टी करू शकतात। आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर त्यांना मला असं सांगायचंय की ती आदरणीय शिवाजीराव बापू नागवडेंची संस्था आहे। त्यांनी खूप काबाड कष्ट करून जनतेच्या हितासाठी कॉलेज आणि शाळा आणि कारखाने काढलेले आहेत। त्याच्यामुळे ती जपण्याची जबाबदारी आमच्यावर जास्त आहे आणि आम्ही ती त्यांच्यासाठी प्राणपणाने जपू। त्याच्यामुळे बाकीच्यांनी त्या गोष्टीत न डोकं घालता नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय। ग्रामीण भाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि नगरपालिका हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे ज्या इलेक्शनमध्ये जे चाललंय तिकडेच तुम्ही बघावं ना, म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय तर त्या अनुषंगाने बोलावं। आणि राहिला नगरपालिकेमध्ये विकास करण्याचा, ती आमच्या ताब्यात नव्हतीच, ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आता 6 महिन्यापूर्वी काय एवढा विकास करायला सुरुवात केली? मग करायची होती तर 5 वर्षात का नाही केलं सगळं? आणि सांगतात पाण्याचा प्रश्न, ह्याचा प्रश्न, त्यांच्या गावात तरी आहे का पाणी प्यायला? त्यांच्या कारखान्यात किती माणसं मरून गेली त्या डबक्यात, त्याचं काय केलं? त्याच्यावर मिळाला न्याय त्यांना? सिमेंट महत्वाचं आहे का व्यक्ती महत्वाची? जर व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला की तुमच्याकडे माणसं मिळली त्याला तुम्ही किती न्याय दिला? तुमच्या परिक्रमामध्ये डबक्यात पडून एक लहान चिमुकला मुलगा गेला दौंडचा, त्याला तुम्ही किती न्याय दिला? व्यक्तीच महत्वाची असेल तर ह्या सर्व गोष्टीला का तुम्ही प्राधान्य दिलं नाही? फक्त दुसऱ्यांच्या चुका काढणं आणि कारखान्यासंदर्भात सांगायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस चेअरमन होता त्यावेळेस एक ऑमलेट 1200 आणि 1300 आणि 2500ला मिळत होतं। तेवढा मोठा बायस अहवाल तयार झाला। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या गोष्टी शिकवू नये नागवड्यांना, कारण आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये राहतो आणि त्यांच्या हितासाठीच काम करतोय। आणि मग आता समोरचा पराभव आणि हा पराभव झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचा संदेश पोहोचवण्यासाठी खोटे नारके आरोप करण्याचं काम हे पाचपुते हे सातत्याने करत आलेले आहेत।
अनेक वर्षापासून या तालुक्यातील जनतेला सुद्धा कल्पना आहे की शिवाजीराव नागोडेंनी कुठेही त्या ठिकाणी औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखाना घेतला नव्हता किंवा त्या प्रकारचं हे केलं नव्हतं. परंतु लोकांच्या मध्ये असं भासवलं की शिवाजीराव नागोडेंनी त्या ठिकाणी एक खाजगी नायलॉनचा कारखाना उभा केला आहे आणि त्या ठिकाणी नागोडेंनी एक वेगळ्या प्रकारची संपत्ती निर्माण करण्याचं काम केलं आणि त्या प्रकारचं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तथ्य आढळलं नाही. आणि अशाच प्रकारे अनेक गोष्टी सातत्यानं नागोडे कुटुंबियांच्यावरती खोटे नाटे आरोप करण्याचं काम हे पाचपुते सातत्याने करत आलेले आहेत. परंतु आज राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी चुकीचे आरोप करून या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करत असतील तर ते चुकीचं आहे. परिक्रमाच्या सुद्धा बांधकामाची आणि त्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात चौकशी करण्यात यावी आणि त्याच्याही गोष्टीची पूर्तता आहे का, सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी येणे करून बांधकामाच्या परवानग्या ह्या सगळ्या गोष्टीचं ते त्या ठिकाणी आहे का, याची जरी चौकशी केली तरी लक्षात येईल की त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अपूर्तता आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते आणि नागोडे यांच्यात चांगलीच झुंपली आहे. एकमेकांच्या ताब्यातील संस्थांवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत असल्यानं निवडणूक चांगलीच तापली आहे. प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.